श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री आणि मूर्ती या धर्माच्या पत्नी होत. त्यांपैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभय, शांतीने सुख, तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांना जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि ह्रीने प्रश्रय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणाऱ्या मूर्तीदेवीने नरनारायण ऋषींना जन्म दिला. यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांची मने, दिशा, वायू, नदी आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगल वाद्ये वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषीरूपाने स्वतःला प्रगट केले, त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते, त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणापासून उत्पन्न केले आहे. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पहावयास लावणाऱ्या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पाहावे. विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्याच सारखे श्यामवर्ण कुरुकुल तिलक अर्जुन या रूपांनी येथे अवतीर्ण झाले आहेत. अग्नीची पत्नी स्वाहाने अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान आणि शुची हे 3 पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांचेसह 49 अग्नी म्हणविले जातात. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मांमध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांनी आग्नेयी इष्टी करतात, ते हेच होत. अग्निश्वात्त, बर्हिषद, सोमप आणि आजप हे पितर होत. त्यांमध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नी दक्षकुमारी स्वधा आहे. या पितरांपासून स्वधेला धारणी आणि वयुना नावाच्या 2 कन्या झाल्या. त्या दोघीही ज्ञान विज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या. महादेवांची पत्नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती, परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते. त्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामुळे योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता. अध्याय 1 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.